हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण अंडा बुर्जी कशी करायची त्याची रेसिपी पाहूयात। बुर्जी बनवत असताना ती एकदम मोकळी सुटसुटीत होण्यासाठी मी इथे खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। ही रेसिपी बनवायला खूपच सोपी आहे, अगदी पटकन बनवून होते आणि खायला तर खूपच टेस्टी लागते। ही बुर्जी तुम्ही चपाती पोळी कशासोबत पण खाऊ शकता। चला तर वेळ न घालवता बुर्जी बनवायला सुरुवात करूया। बुर्जी बनवण्यासाठी इथे मी 8 अंडी घेतलेली आहेत। अंडी शक्यतो ताजी घ्यायची, खराब अंड्याचा अजिबात वापर करायचा नाही। तर प्रथम एका बाउलमध्ये ही संपूर्ण अंडी आपण अशा प्रकारे फोडून घेणार आहोत, म्हणजे बुर्जी बनवताना अगदी पटकन आणि मोकळी सुटसुटीत होण्यासाठी मदतच होते। तर अशा प्रकारे संपूर्ण अंडी फोडून घेतलेली आहेत, ती अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आहेत। बुर्जीमध्ये प्रथम अशा प्रकारे पूर्वतयारी करून घेतली तर बुर्जी सुटसुटीत होण्यासाठी मदतच होते। पॅनमध्ये 4 चमचे तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। बुर्जी बनवताना तेलाचं प्रमाण हे थोडे जास्तच वापरायचं। त्याच्यामध्ये 4 कांदे अगदी बारीक कट करून घेतलेले आहेत, ते ॲड करूयात। बुर्जीमध्ये तेल आणि कांद्याचं प्रमाण हे सर्वांपेक्षा जास्तच वापरायचं आहे, म्हणजे त्याची टेस्ट खूपच छान येते। तर अशा प्रकारे कांदा एकदम लालसर रंगावरती आपल्याला इथे तळून घ्यायचा आहे। त्याच्यामुळे हाय फ्लेम करायची आणि सतत हलवत हा कांदा एकदम लालसर रंगावरती आपण तळून घेणार आहोत। कांदा जर छान अशा प्रकारे तळून घेतला तर बुर्जीमध्ये तो कच्चा लागणार नाही आणि बुर्जीची टेस्ट बदलणार नाही। तर अशा प्रकारे सतत हलवत हा कांदा आपल्याला छान अशा प्रकारे तळून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे। इथपर्यंत आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये 1 टोमॅटो बारीक कट करून त्यातील बिया काढून टाकलेला आहे, तो घेतलेला आहे। तो मी या कांद्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि गॅसची फ्लेम मीडियम करून हा टोमॅटो आपल्याला संपूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे। टोमॅटो एकदम मऊ शिजवून घेण्यासाठी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि छान अशा प्रकारे हा टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत। तर अशा प्रकारे सतत हलवत राहायचं, नाहीतर कढईला चिकटण्याची शक्यता असते आणि करपले की ह्याच्यामध्ये संपूर्ण बुर्जीची टेस्ट बदलते। त्यानंतर ह्याच्यामध्ये पावडर मसाले ॲड करूयात। अर्धा चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा धने जिरे पूड, 1 चमचा गरम मसाला। हे पावडर मसाले या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊयात आणि 1 मिनिटभर छान अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत, म्हणजेच ह्याच्यामध्ये पावडर मसाल्यांची टेस्ट खूपच छान येते। तर अशा प्रकारे सतत हलवत हे पावडर मसाले आपण संपूर्णपणे ह्याच्यामध्ये तळून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण जी अंडी फोडून एकदम मिक्स करून घेतली होती ती ॲड करूयात। तर अंडी ह्याच्यामध्ये डायरेक्ट फोडत बसायचं नाही, तर अगोदरच अशा प्रकारे फोडून घ्यायचे आहेत। त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात। हे मिश्रण प्रथम आपल्याला पातळ वाटत आहे, परंतु हाय फ्लेम करायची आणि हे मिश्रण पटपट घट्ट व्हायला सुरुवात होते। तर गॅसची फ्लेम हाय करायची आणि अशा प्रकारे मिश्रण एकदम कोरडं होईपर्यंत आपण हे सतत हलवत राहणार आहोत। मिश्रण अशा प्रकारे एकदम सुटसुटीत झालं की गॅसची फ्लेम मीडियम करायची। इथून पुढे संपूर्ण गॅस हा मीडियमच ठेवायचा आहे, हाय फ्लेम अजिबात करायची नाही। तर तुम्ही पाहू शकता अगदी सुटसुटीत मोकळी अशी आपली अंडा बुर्जी बनवून तयार आहे। ही आणखी शिजली नाही तर 3 ते 4 मिनिट आपण ही शिजवून घेणार आहोत, म्हणजे ती छान अशा प्रकारे शिजेल आणि त्याची टेस्ट पण खूपच छान येईल। बघा एकदम मोकळी सुटसुटीत झालेली आहे। ह्याच्यामध्ये 2 चमचे भाजून शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे, ते ॲड करूयात आणि खूप सारी कोथिंबीर ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात। शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर अशा प्रकारे शेवटी वापरायची, म्हणजे ह्या बुर्जीमध्ये त्याची टेस्ट खूपच छान येते। तर अशा प्रकारे मिक्स करून झालेली आहेत। अगदी 5 ते 6 मिनिटात ही अंडा बुर्जी आपली बनवून तयार होते। अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे। बघा दिसायला तर ही रेसिपी खूपच छान दिसत आहे। अगदी पाहता क्षणी खावीशी वाटणारी अशी आपली अंडा बुर्जी बनवून तयार आहे। ही रेसिपी तुम्ही घरी नक्की बनवून पहा, कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू।